नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। अगदी आपली परिस्थिती नसतानाही आपण घरातल्या घरात काही रेमेडी करू शकतो, त्यामुळे आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ होऊ शकते। आपल्या आयुष्यामध्ये आपण ग्रोथ आणू शकतो। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर ग्रोथ आणायची असेल तर आपल्याला बिझनेससाठी काहीतरी उपाय केले पाहिजेत। तेच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे की घरगुतीच वस्तूंपासून आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहेत। बिझनेसमध्ये जर ग्रोथ होत नसेल तर तो बिझनेस कुठलाही असो, अगदी भाजी मंडई असो किंवा रिक्षा चालक असो किंवा मोठ्यातला मोठा कोणताही उद्योग व्यवसाय असो, तरीही आपण ह्या गोष्टी आपण करू शकतो। बिझनेसमध्ये वाढीसाठी आणि ग्रोथसाठी आपल्याला करायचे आहे ते म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। त्यामुळे आपल्याकडे धन आणि ग्राहक दोन्हीही आकर्षित होतात आणि आपल्याला त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा एक मंत्र हा सदैव आपल्या फॅक्टरीमध्ये असो किंवा कोणत्याही जे व्यवसायाचं ठिकाण असो, छोटा असो किंवा मोठा असो, तर त्या ठिकाणी आपल्याला सदैव लक्ष्मी मातेचा मंत्र लावून ठेवायचा आहे। तो म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः। या मंत्राचा मोबाईलवरती किंवा ते मंत्राचं जे हे मिळतं त्याच्यावरती तो सदैव मंत्र चालू ठेवायचा आहे किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा शॉपमध्ये ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला तोंडाने कमीत कमी 108 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे। व्यवसाय वाढण्यासाठी मदत होते आणि माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते। तर आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी छोटीशी तुळशीचे एक रोपटे नक्की लावायचे आहे। तुळशीमध्ये सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या बिझनेसच्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे एक रोप हे नक्की लावायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी गाईला चपाती आणि गूळ किंवा हरभऱ्याची डाळ आणि गूळ या गोष्टी खाऊ घालायच्या आहेत। जर आपल्याला यातली कोणतीच गोष्ट जर गाईला खाऊ घालणे जमले नाही तर आपल्याला हिरवा चारा गाईला शुक्रवारच्या दिवशी खाऊ घालायचा आहे। चारा जर आपण गाईला दान केला तर आपल्या बिझनेसमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होते। आपल्याला बिझनेसमध्ये आर्थिक स्थैर्य हे खूप महत्त्वाचे असते आणि आपल्याला पुढील बिझनेस वाढवण्यासाठी किंवा आपल्याला गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा आशीर्वाद असतो, त्यामुळे आपल्याला गाईचा आशीर्वाद मिळाला तर आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ व्हायला ही खूप मदत होते आणि गाईची सेवा केल्याने आपला शुक्र ग्रहही मजबूत होतो। तुमचा व्यवसाय जोरात चालावा म्हणून किंवा अडथळे येऊ नये म्हणून आपल्याला आपले हे पूर्वज पहिल्यापासून करत आलेले आहेत की दुकान उघडताच क्षणी आपल्या दुकानासमोरील पूर्ण परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि सडा टाकायचा आहे। जर आपला व्यवसाय बिल्डिंग मध्ये असेल तर आपल्याला या गोष्टी करणे, सडा वगैरे टाकणे शक्य नसते किंवा बाहेर आपण झाडलोट करणे ही शक्य नसते। तर त्यावेळी आपल्याला दुकानात आल्याबरोबर आपले दुकान स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि छोटं मीठ जे असतं ते मीठ आपल्याला दुकानामध्ये ठेवायचे आहे आणि ज्यावेळेस दुकानात स्वच्छता होईल त्यानंतर आपल्याला 1 चिमूट मीठ हे आपल्या दुकानाच्या बाहेर म्हणजे दरवाजाच्या बाहेर टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ज्यावेळेस संध्याकाळी दुकान बंद करायचं आहे म्हणजे दुकान ज्यावेळेस आपण वाढवणार आहे असं म्हटलं जातं, तर त्यावेळेसही आपल्याला 1 चिमूट मीठ हे आपल्याला दुकानाच्या बाहेर टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला सेटर वाढवायचे आहे। रोजच्या रोज आपल्या स्वतःच्या मस्तकावरती एक हळदीचा टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुकानाचा जो उंबरा असतो त्या ठिकाणीही एक हळदीचा टिळक लावायचा आहे। हे जर आपण करत राहिलो तर आपल्या दुकानावरती कोणतीही वाईट नजर किंवा जादूटोणा कधीही होणार नाही। ऊर्जा असेल किंवा धंदा बांधणे असे प्रकार काही असतात, ते प्रकार आपल्याला या गोष्टीमुळे कधीच होणार नाही। त्याचप्रमाणे आपल्या काउंटरवरती जे देवस्थान असतं त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मी यंत्र किंवा श्रीयंत्र हे स्थापन करायचे आहे। या दोन्ही गोष्टी किंवा श्रीयंत्र जर आपण व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन केले तर आपला बिझनेस व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो आणि माता लक्ष्मी ही खुश होते। या दोन्ही गोष्टींची जर आपल्या दुकानामध्ये दररोज पूजा होत असेल तर माता लक्ष्मी स्वतः येते, आपल्या दुकानामध्ये वास करते।
आणि आपल्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये ग्रोथ व्हायला सुरुवात होते। तसेच आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी वाटा हा दान धर्मासाठी द्यायचा आहे, तर आपल्याला गोरगरिबांना काही दान करायचे आहे किंवा आपल्याला ज्या ठिकाणी अन्नछत्र चालू असते त्या ठिकाणी आपल्याला दान करायचे आहे। अन्नछत्रेच्या ठिकाणी आपण जे काही अन्न बनवले जाते त्या स्वरूपात किंवा आपण वस्तू आणून देऊ शकतो किंवा अन्नदान करण्यासाठी आपण पावतीही फाडू शकतो। त्यामुळे आपल्याला कोणत्या पद्धतीने जे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपल्याला दान करायचे आहे आणि छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ ही नक्की होते। कसे वाटले आजचे उपाय? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।